कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 47. मागील भागात. इकडे रयत मात्र जाम टेन्शनमध्ये होता. त्याला आता घाम आला होता. आतमध्ये काय चालू असेल? मॉडेल मिळाली असेल का? नाही ते विचार मनात घोळत असताना ब्रेक संपला. पुन्हा गोल्डन रे कंपनीचं नाव अनाऊन्स केलं गेलं. आता नक्कीच शो कॅन्सल होणार. त्याला काळजी वाटत होती. त्याने काळजीने रॅम्पकडे नजर टाकली. एक मुलगी तिथे उभा होती. जसा मोठा स्पॉटलाईट तिच्यावर पडला आणि म्युझिकला सुरुवात झाली, तशी मस्त मादक स्टाईलने रॅम्प वॉक करत समोरून येत असलेल्या ईशाला पाहून रयत जाग्यावरून उठून उभा राहिला. त्याने तिला त्या ठिकाणी स्वप्नातही अपेक्षित केलं नव्हतं. ईशानेही हे सगळं जोयाच्या सांगण्यावरून केलं होतं. आता पुढे जसजसं ती रॅम्प वॉक करत जवळ येत होती, तसतसा तिचा चेहरा उठून दिसत होता. त्या स्पॉटलाईटच्या प्रकाशात तिचे रेशमी मनमोहक केस शोभून दिसत होते. तिने कॉलेजमध्ये बरेच फॅशन शो केले होते, त्यामुळे चालण्याचा थोडाफार एक्सपिरियन्स होता तिला. ती हळूहळू तिची मादक कंबर वर खाली करत हरिणीसारखी चालत होती. उंची हेवी हील सँडल पायात घालून चालताना तिचा टक टक आवाज रयतच्या कानात जात त्याच्या हृदयाची धडधड वाढवत होता. ती तशीच चालत समोर आली. सगळ्यांना तिने हवेत हात हलवून दाखवला, तसे सगळे आता सुजाऐवजी ईशा ईशा नावाचा जप करत होते. पब्लिकमधून जोरात शिट्ट्या होत होत्या. सगळे मीडियावाले, सगळ्या सोशल अकाउंटवर तिचे लाईव्ह फुटेज चालू होतं. ती परत मागे जाण्यासाठी वळली तशा जोरजोरात टाळ्यांचा कडकडाट झाला. डोळे मोठे करून आश्चर्याने उभा राहिलेला तो, तिला एवढी चांगली मॉडेलिंग जमत असे याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. सगळ्यांबरोबर त्यानेही तिच्यासाठी क्लॅपिंग केलं. शो संपला. गर्दी हळूहळू कमी होत होती. ईशा बॅकस्टेजला थांबली होती. त्यात पहिल्यांदाच तिने मीडियाला फेस केलं होतं, त्यामुळे तिला थोडंसं घाबरल्यासारखं होत होतं. रयत तिला थँक्यू बोलण्यासाठी बॅकस्टेजला जात होता, पण त्याचे काही बिझनेस फ्रेंड आणि मीडियाने त्याला घेरलं. सगळ्यांना योग्य ती वेळ देऊन झाल्यानंतर तो लगेच बॅकस्टेजला गेला. ईशासाठी आज तो मनातून खूप खुश झाला होता. तिने आज त्याची आणि त्याच्या कंपनीची इज्जत राखली होती. त्याच्या मनात आता त्याच्याविषयी प्रेमाचं अंकुर तयार होत होतं. कधी एकदा तिला भेटून सॉरी आणि थँक्यू दोन्ही बोलून टाकावं असं त्याला झालं होतं. सॉरी त्याला त्याने केलेल्या अपमानासाठी बोलायचं होतं, तर थँक्यू तिचा एवढा अपमान त्याने करून देखील तिने त्याची आज ऐनवेळी मदत केली होती. ईशा चेंजिंग रूममध्ये एकटीच होती. ती तिची हेवी ज्वेलरी काढत होती. तोच रयत बॅक साईडने डोअरने आत आला. तिचं त्याच्याकडे अजून लक्ष नव्हतं. ती एक एक करून तिची ज्वेलरी काढत होती. तिने तिचे लांब केस फोल्ड करून एका पिनीत टक केले. तसे तिची डीप बॅकवर त्याची नजर पडली. आज त्याला जसं पाहिजे तसं व्यक्तिमत्व तिच्यात दिसत होतं. तिच्या गोऱ्या भरीवदार पाठीदार त्याची नजर पडताच त्याला त्याचा तोल सुटला. तो हळूहळू तिच्या जवळ अट्रॅक्ट होत गेला. किती अपमान केला होता त्याने तिचा, पण तरीही आज ती त्याच्यासाठी उभी राहिली. त्याने मागून तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली. त्याच्या अचानक होणाऱ्या स्पर्शाने ती भांबावली. तिने आरशात पाहिलं. रयतला पाहून ती क्षणभरासाठी सुखावली. त्याच्या मऊ अवदार स्पर्श तिला मोहरून टाकत होता. थँक यू सो मच इशू, तो तिच्या कानाजवळ बोलला. त्याच्या तोंडून निघणारा गरम श्वास कानात जाऊन ती पुन्हा मोहरत होती. तो अजूनही मागून तिच्या कमरेला त्याच्या हातांचा विळखा घालून उभा होता. ती डोळे बंद करून त्याला फील करत होती. तिचे वाढलेले हार्टबीट आता नॉर्मल झाले. तसे तिने डोळे उघडून आरशात पाहिलं आणि आता तिला त्या रात्रीची आठवण झाली. तिने त्याला सर्व ताकदीनिशी स्वतःपासून दूर लोटलं. तशी ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली. तो वेंदळून तिला पाहत होता. स्टे अवे फ्रॉम मी. हाऊ डेअर यू टू टच मी. मी मॉडेलिंग केलं याचा अर्थ असा नाही की मी पण तुमच्यासाठी तुमच्या त्या इडियट सुजासारखी वागेल. ती तिचं मोठे डोळे करून त्याच्यावर खेकसली आणि डोअरमधून बाहेर जात होती. पण पुन्हा ती जाग्यावरच थांबली. तिने त्याच्याकडे मागे वळून पाहिलं. तो अजूनही भुवया वर करून तिच्याकडेच पाहत होता. आणि अजून एक, ते मॉडेलिंग मी तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अजिबात केलं नाही. ते तर ऐनवेळी मला जोयाने जबरदस्ती केली म्हणून. ती बोलून परत जाण्यासाठी मागे वळली. तोच समीर तिला शोधत तिथे आला होता. त्याने रयतला पाहिलं नाही. हे ड्रिंक गर्ल, हाऊ आर यू? लुकिंग व्हेरी गॉर्जियस, तो तिला गळ्याला मिठी मारत म्हणाला. थँक यू सो मच, ईशाही त्याला बिलगली. रयत तर हे सर्व डोळे मोठे करून आवासून पाहत होता. तेवढ्यात समीरने समोर उभा असणाऱ्या रयतला पाहिलं.
हे मिस्टर देशमुख, तुम्ही इथे? समीर त्याला चेंजिंग रूममध्ये पाहत म्हणाला. माझी मर्जी. मी बॉस आहे इथे. ही मॉडेल आणि ऑफिस देखील माझं आहे. मी इथे कधीही येऊ आणि जाऊ शकतो. तो मनातच बडबडला. खरं तर त्याला समीरला बोलायचं होतं. ईशाला मिठी मारल्यामुळे त्याला त्याचा राग आला होता. तो ईशाला थँक्स बोलायला आलो होतो. रयत बोलून निघून गेला. मला एक कळत नाही. नेहमी स्वतः लक्ष घालून शोची टॉपमोस्ट तयारी करणारा हा. त्याच्या कंपनीची मॉडेल सुजा आज का आली नाही? समीर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत बोलला. तिलाही असंच फ्लर्ट केलं असेल म्हणून आली नसणार. ईशा खाली बघून फुटफुटत म्हणाली. तू काही म्हणालीस का? समीरने ईशाकडे पाहिलं. नाही, काही नाही. आय मीन मला आता निघायला हवं. ईशा सारवासारव करत म्हणाली आणि दोघेही तिथून घरी जायला निघाले. दुसऱ्या दिवशी रयत त्याच्या केबिनमध्ये ऑफिस वर्क करत होता. त्याच्या ऑफिसचा शो होऊन 1 वीक पूर्ण झाला होता. तो ईशाचे इव्हेंटमधील मॉडेलिंगचे फोटो पाहत बसला होता. प्रत्येक लूकमध्ये तो तिला नीट ऑब्झर्व्ह करून पाहत होता. तिचे फोटो पाहत असताना त्याला आता तिच्याबद्दल एक अनामी हुरहूर वाटत होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून त्याच्या चेहऱ्यावर एअर टू एअर स्माईल येत होती. केदारने डोअर टॅप केल्याचा आवाज आला आणि त्याची तंद्री तुटली. अरे केदार, तू ये. त्याने लॅपटॉपमधून त्याचं डोकं वर काढत विचारलं. केदार खुश होता. त्याने हातात डील्सचे पेपर साईन करण्यासाठी आणले होते. ओह माय गॉड रयत, अनबिलिव्हेबल. माझा तर विश्वासच बसत नाही की त्या मुलीमुळे आपल्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळतील. केदार म्हणाला. रयतला फक्त एवढंच समजलं होतं की तो ईशाविषयी बोलत आहे. व्हॉट यू मीन? रयत. अरे, आपल्याला आणखी दुप्पट पटीने मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. मला वाटलं नव्हतं अवोधरे एवढं चांगलं मॉडेलिंग जमत असेल तिला. केदार खूपच एक्साइट होत ईशाचं कौतुक करत होता. तिने कॉलेजमध्ये लहान मोठे रॅम्प वॉक केले आहेत. रयत केदारने आणलेलं पेपर्स रीड करत त्यावर साईन करत होता. तुला कसं माहीत की तिने कॉलेजमध्ये रॅम्प वॉक केले आहे? त्याच्या बोलण्याने केदारने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि रयत गोंधळला. ती त्याची वाईफ आहे हे केदारला माहीत नव्हतं. तो फक्त तिला तिचा शो पाहण्यासाठी आलेली एक कॉमन मुलगी समजत होता. आय मीन स्टेज डेअरिंग येण्यासाठी छोटे मोठे इव्हेंट करावे लागतात. सो रयतने खाली नजर परत उत्तर दिलं आणि केदारच्याही बुद्धीला ते पटलं. हो, असेच असेल. पण खूप स्मार्ट आहे हा ती. केदार हसत तिचाच विचार करत होता, जे रयतला खटकले. तो समोर काही बोलला नाही. तो समीर काही कमी होता का? जो आता हा पण माझ्या बायकोला लाईक करणार. सगळ्यांना माझीच बायको दिसते का? रयत मनातच त्याला शिव्या घालत होता. केदार, आता आपल्याला आणखी स्पीडने वर्क करायला हवं. रयत. यस. केदार. लेट्स डू इट क्विकली. डन. केदार लगेच त्याच्या केबिन बाहेर जायला पडला. थोडा वेळ केबिनमध्ये वर्क करून रयत घरी जाण्यासाठी निघाला. सुजा, अगं किती वेळा त्याला कोंडून घेशील? दार उघड सुजा, एवढा राग काय कामाचा? अगं एक चान्स त्या मुलीने घेतला म्हणून काय झालं? ज्वाला सुजाच्या रूमचा डोअर टॅप करत उभी होती. ईशाच्या मॉडेलिंग हेडलाईन्स टीव्हीवर झळकत होत्या. सुजाने तो डाव रचला होता. तो ईशामुळे फेल झाला होता. सुजाला ईशाचा आता खूप राग आला होता. ती तिच्या रूममधील सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाकत होती. ज्वालाचा पुन्हा आवाज आला आणि सुजाने खाडकन दार उघडलं. सुजा, अगं काय अवस्था करून घेतली आहेस तू? समीर रागात उभा असलेल्या सुजाला पाहून ज्वाला म्हणाली. जोपर्यंत मी त्या मुलीचा बदला घेणार नाही, तिला तिची लायकी दाखवणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आतापर्यंत मी रयतसाठी काम केलं आहे आणि इथून पुढेही मीच त्याची मॉडेल असणार. माझ्या व्यतिरिक्त त्याने कुणाचाही विचार केला नाही पाहिजे. सुजाने रागात फ्लॉवरपॉट खाली फेकला. सुजा अगं शांत हो, सावर स्वतःला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, झालेल्या गोष्टीला तूच जबाबदार आहेस. का गेली नाहीस तू त्या दिवशी शोला? त्याने तुझ्या पायाशी यावं असंच वाटत होतं ना तिला? तू अशी सगळी प्लॅनिंग पण केली होती, पण झालं काय? आता माझं ऐक, त्याच्या नादी लागू नको. पूर्ण करिअरची वाट लावेल तर तुझ्या. ज्वालाने सुजाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण समजणार ती सुजा कसली? चल आता गपचूप डिनर करून घे. ज्वाला बोलून रूमबाहेर निघून गेली. पण सुजा शांत झाली नव्हती. उलट तिच्या ईशाविषयीचा तिरस्कार वाढला होता. जोपर्यंत रयत मला भेटणार नाही, मी शांत बसणार नाही.
रयत आयुष्यभर माझ्यासोबत राहावं लागेल. रयत, त्याआधी मला त्या मुलीचं काहीतरी करावं लागेल. सुजाने मनातच ठरवलं आणि ती रागात डिनरसाठी गेली.